आज 304 ब म्हणजे आयपीसी 304 ब म्हणजे BNS 80 हुंडाबळीसारख्या घटना आजही राज्यामध्ये होत आहेत। आज सुद्धा मनाला फार वेदना होतात। आजही आठवते वैष्णवी हगवणे, आजही आठवते आम्हाला पूजा निर्मळ, आजही आठवते आम्हाला भक्ती माडीवाले गुजराती। यांची लेकरं लहान आहेत। भक्ती गुजरातीचं बाळ 5-6 वर्षाचं असेल, वैष्णवीचं बाळ आता 1 वर्षाचं झालं असेल। काही दिवसांनी पुन्हा त्यांचे आई वडील उभे राहणार आहेत, त्या मुलांचे तिच्या सासरची लोक उभी राहणार आहेत मुलांच्या कस्टडीसाठी। पण आज अजूनही आपल्याकडे ठोस धोरण नाहीये की आपण कशा पद्धतीने या मुलांना हँडओव्हर करणार आहोत। ज्याचा उल्लेख मनीषाताईंनी केला हे अगदी खरं आहे की आजही महिला आयोगाची सदस्य पद खाली आहेत। आज आपल्याकडे चाइल्ड राईट कमिशन अजूनही भरलं गेलेलं नाहीये। महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिला माविम जे आपल्याकडे आहे त्याची सुद्धा सगळी पदं रिक्त आहेत। तर याचा गांभीर्याने विचार करत बाकीची महामंडळ, लाभाची महामंडळ तुम्हाला जेव्हा भरायची तेव्हा भरा, परंतु ही 3 महामंडळ जी आहेत त्याची मात्र पूर्तता निश्चितपणे व्हायला पाहिजे। आणि मला असा विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये या गोष्टी होतील। मी ज्याचा उल्लेख केला की हुंडाबळीसारखी केस, एक वैष्णवी हगवण्याची केस झाली, आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्र पेटला, सगळे बाहेर आले। असं वाटलं की याच्यानंतर घटना होणार नाहीत, लोक कशातून तरी बोध घेतील, पण ते झालं नाही। तिच्यानंतर पूजा निर्मळ, तिच्यानंतर भक्ती माडीवाले झाली आणि त्याच्यानंतर सुद्धा आत्ता अलीकडे सोरतापवाडी पुण्यामध्ये सुद्धा अशीच एक हुंडाबळीची केस झाली आहे। त्याचबरोबरीने मॅट्रिमोनी सारखा विषय अतिशय संवेदनशील विषय आहे। या मॅट्रिमोनीच्या माध्यमातून किती मुलींची फसवणूक केली जाते, त्यांना त्या ठिकाणी संसाराची नवीन स्वप्न दाखवली जात आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना कुठेतरी भुलवलं जात आहे। यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे, यांना कायद्याच्या चौकटीमध्ये आणणं गरजेचं आहे। आज हजारो लाखो मुलींचे डेटा यांच्याकडे जातात, मुलांचेही जातात, मुलगीच कशाला मुलांचेही जातात, परंतु आज त्याचा लेखाजोखा आपल्याकडे काही नाहीये। सभापती महोदय, प्रत्येक वेळेला इंटरमिडियरीचा त्या ठिकाणी काय आपण त्याला म्हणू गैरफायदा घेत जबाबदारी झटकायचं काम या मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून चाललंय। आज प्रवीण भाऊ, एकच अशी केस आहे, ही घडलेली घटना आहे की त्यामध्ये एका मुलीने मॅट्रिमोनी साईटवरती आपलं नाव नोंदवलं आणि एक मुलगा आणि त्याचे आई वडील आले। ते बघितल्यानंतर काही झालं, काही दिवस त्यांनी असं पुढे जायचं ठरवलं की आपण एकत्र पुढे जाऊ। नंतर काही महिन्यांनी लक्षात आलं त्या मुलीला की आपली फसवणूक होते, आपला आर्थिक फसवणूक होते, आपले शारीरिक लैंगिक शोषण झालेलं आहे। आणि अशा वेळेला तिने त्याच्यानंतर ब्रेक घेतला, पुन्हा नंतर दुसऱ्यांदा नाव नोंदवलं। तर त्यावेळेला असा आश्चर्याचा धक्का तिला बसला की मुलगा दुसरा होता पण आई वडील तेच होते जे पहिल्या मुलाबरोबर आले होते। म्हणजे याचा अर्थ हे काहीतरी रॅकेट चाललेलं आहे, हे रॅकेट चाललेलं आहे काहीतरी। आणि म्हणून या मॅट्रिमोनीच्या ज्या साईट्स आहेत आणि या घडलेल्या घटना आहेत, या मॅट्रिमोनीच्या साईट्स आहेत, यांना कायद्याच्या कार्यकक्षेमध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे। आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारने